पुणे शहरात सध्या एका धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना समोर आली। विशेष म्हणजे भर रस्त्यात बंदुकीचा धाक दाखवत ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले। राजकीय वर्तुळात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। लोकशाहीत विचारांची लढाई आता थेट रस्त्यावरील हाणामारीपर्यंत पोहोचली आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे, दोन्ही बाजूंचे दावे काय आहेत आणि पोलिसांनी आतापर्यंत काय काय कारवाई केली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। ही घटना सोमवारी रात्री दैनिक पुढारी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर घडली। मिळालेल्या माहितीनुसार एका टीव्ही डिबेटमध्ये सहभागी झाल्यानंतर हनुमंत पवार कार्यालयातून बाहेर पडत होते। यावेळी तुषार दामगुडे आणि त्यांच्या 5 ते 6 साथीदारांनी त्यांना गाठलं। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये हनुमंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी आणि अभिमन्यू मैड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणं अशा गंभीर कलमांचा समावेश आहे। पवार यांनी असा दावा केलाय की तू भाजप आणि संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झालाय। दुसरीकडे तुषार दामगुडे यांनी या मारहाणीचं समर्थन करताना अत्यंत गंभीर आरोप हनुमंत पवार यांच्यावर केले। दामगुडे यांच्या म्हणण्यानुसार हा वाद अचानक उद्भवलेला नसून त्याला गेल्या काही दिवसांची पार्श्वभूमी आहे। 4-5 दिवसांपूर्वीच एका चर्चेदरम्यान पवार यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती। कालची घटना सांगताना दामगुडे म्हणाले की चर्चा संपवून बाहेर येताच पवार यांनी त्यांना धमकी दिली की तू जास्त नक्षलवादी करू नकोस, नाहीतर तुला नक्षलवाद्यांकडून मारायला लावेन। दामगुडे यांनी दावा केला की पवार यांनी त्यांना नाना फडणवीस यांची पैदास आणि पिशव्यांची पैदास असं म्हणत अपमानित केलं होतं। मी जे काही केलं त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही, अशा प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं होतं, असं ठाम मत दामगुडे यांनी व्यक्त केलंय। तसंच आपल्याकडे असलेली बंदूक ही कायदेशीर परवाना असलेली असून नक्षलवादी भागात काम करत असल्याने सुरक्षेसाठी ती बाळगत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली होती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याचा आरोप झाला होता, ज्यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता। या विषयावर एका वृत्तवाहिनीवर चर्चा आयोजित करण्यात आली होती, जिथे पवार आणि दामगुडे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं। त्यानंतर सोमवारी हरियाणातील एका स्वच्छतागृहावर महापुरुषाचे छायाचित्र लावल्याच्या प्रकरणावरून पुन्हा एका चर्चेसाठी हे दोन्ही नेते एकत्र आले होते। याच चर्चेनंतर स्टुडिओच्या बाहेर पडल्यानंतर हा शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकरणात आता हिंदुत्ववादी विचारसरणी विरुद्ध काँग्रेसची विचारधारा असा थेट संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालीय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केलाय। ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका त्यांनी केली आहे। ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। नाही, पुढची भूमिका ही आमची आक्रमक स्वरूपाचीच असेल, मात्र मूळ मुद्दा हा आहे की कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात राहिलेलं नाही। घाशीराम कोतवाल स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस काम करत आहेत आणि पुणे जे सांस्कृतिक शहर होतं, एक राजधानी होती, अशा पुण्यभूमीला जिथे रामशास्त्री प्रभूंचा इतिहास आहे, त्या पुण्याचा तालिबान हा भारतीय जनता पक्षाने जो केला आहे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। आज आमचे प्रवक्ते हनुमंत पवार सारखा एक व्यक्ती असेल, उद्या अजून कोणी असू शकतो, लोकांच्या घरात घुसून आता मारण्याची भाषा ही भाजप करायला लागली आहे। कोयता गँग, ड्रग्जचं एकीकडे साम्राज्य, कायदा हा पुण्यात कुठेही काम करत नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे। हा पक्षीय हा विषय नसून हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि पुण्याच्या शांततेचा एकूण हा विषय आहे। आम्ही पुण्यातल्या नागरिकांना घेऊन आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं छेडू, ताबडतोबीनं त्यांच्या आरोपींवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे नोंदवून चालणार नाही, तर या संदर्भामध्ये कडक स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। यासोबत मला माध्यमांनाही साथ घालायची आहे की आपण विविध पक्षांच्या प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात बोलवता आणि आपल्या कार्यालयात आल्यानंतर जर गुंडागर्दी त्या ठिकाणी होत असेल तर पुढे चालून ही मंडळी सर्व चॅनल्समध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही। हा एकीकडे माध्यमांनाही दिलेलं हे आव्हान आहे।
तसंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून भाजपवर निशाणा साधलाय. संजय राऊत काय म्हणाले ते आपण पाहूया. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत विधानसभेत अधिवेशन सुरू असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गृहमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला असताना पुण्यातल्या भर रस्त्यावर वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या खाली एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीनं बंदूक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, ही दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या पक्षात भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं. पण महाराष्ट्रामध्ये हे खुलेआम चालू आहे. कुणीतरी गळ्यामध्ये काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावानं हे चालू आहे. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे. हा तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं ठरत नाही ना. जर फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना थोडी जरी लोकशाहीची आणि कायद्याची चाड असेल तर त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलं पाहिजे. तर हनुमंत पवार यांनी थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीस यांनी आपल्या मातृ संघटनेच्या संस्कारांना जागत गृहमंत्री पदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेच नोटीस देऊन सोडून दिलं, ही बाब गंभीर असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे. आमचा जीव गेल्यानंतर पोलीस कारवाई करणार का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय. दरम्यान पोलिसांनी दामगुडे यांचं शस्त्र जमा करून घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलंय. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात वैचारिक मतभेदाचं रूपांतर अशा प्रकारे हिंसक वळणावर जाणं ही चिंतेची बाब आहे. एकीकडे विचार स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे चिथावणीखोर वक्तव्यांमुळे अशा घटना घडत असल्याचं बोललं जात आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेचं पूर्ण सत्य समोर येईल. मात्र या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण येणाऱ्या काळात अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला या घटनेवर काय वाटतं? राजकीय चर्चांमध्ये भाषेची मर्यादा ओलांडली जाते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.